धन्यवाद. आहे आणि होणाराही अर्थात पर्यावरणासाठी सुद्धा आपण काही प्रयत्न करण्यात हवे. म्हणून या ठिकाणी नारळाच्या वृक्षाची दिंडी सुद्धा आपण छोटेखानी केलेली आहे. आणि हे वृक्ष लागवडीसाठी आपल्याच गावातील आदरणीय नंदकिशोर सज्जराव पाटील मुसमाळे, साई गणेश शेतकरी मंडळ आणि तांदोडर फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या वतीने एक सेंद्रिय खताची भूमी जवळजवळ त्याची किंमत 500 रुपये असावी असा माझा अंदाज आहे. त्यांनी किंमत सांगितली नाही, पण यापूर्वी सुद्धा त्यांनी या झाडांसाठी एक बॅग दिलेली होती आणि आज नारळासाठी सुद्धा त्यांनी एक बॅग दिलेली आहे. मोरेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याच्या वतीने आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय नंदकिशोर सर्जेराव पाटील मुसमाडे यांचं ऋण व्यक्त करतो. आणि आज या पुण्य संक्रमणाच्या दिवशी ही नारळाची रोपटी आपण सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे याचा प्रवेश पूर्वेचं जे प्रवेशद्वार आहे त्या ठिकाणी आपण ग्रामस्थांच्या समवेत लागवड करणार आहोत. त्या कामी प्रभू रामचंद्रांचे शुभाशीष आपल्या सर्वांच्या पाठीशी असणारच आहेत. मोरेश्वर महाराज पायी दिंडी सोहळ्याला मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि आपली ही वृक्ष दिंडी यामध्ये सामील करून घेतली त्याबद्दल त्यांचे ऋण व्यक्त करतो. जय श्रीराम मित्रांनो, मी सुनवण्णा गागरे पाटील, सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेतून. मित्रांनो, सुंदर माझं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव असं आम्ही अभिमानाने म्हणतो ना, त्याचं कारणही तसंच आहे. मित्रांनो, गावात एखादं अभियान सुरू झालं की ते लगेचच पूर्ण केलं जातं तरुणांच्या माध्यमातून. सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरेच्या पूर्व बाजूस असलेल्या प्रवेशद्वाराजवळील ख्रिश्चन दफनभूमीच्या अबोल भिंतींना बोलकं करण्याचं काम या ठिकाणी गावातील तसेच तांबे वस्तीवरील तरुणांच्या आर्थिक योगदानातून ग्रामपंचायतच्या भरीव सहकार्याने आणि प्रसिद्ध पेंटर देवदास जगधरे यांच्या कलाकारीतून या ठिकाणी साकारत आहे बोलक्या भिंती. आणि या भिंतीवर निसर्गचित्र साकारण्यात येणार आहे. त्याचा सविस्तर व्हिडिओ यापुढेही आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळेल. प्रथमतः या भिंतींच्या समोर असलेली जी अस्वच्छ जागा आहे ती तरुणांच्या आणि JCBच्या साहाय्याने स्वच्छ करून त्यामध्ये मातीचा भरावा टाकलेला आहे. आणि त्यानंतर JCBच्या साहाय्याने बरोबर एका रेषेत वृक्षारोपणासाठी खड्डे घेऊन आदरणीय जगताप तात्या यांच्या योगदानातून मिळालेल्या नारळाच्या झाडांचे या ठिकाणी रोपण करण्याचं काम सुरू आहे. त्यासाठी लागणारं जे ऑर्गॅनिक खत आहे ते गावातील शेतकरी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे आदरणीय नंदभाऊ मुसमाडे यांच्या योगदानातून ग्रीन शाईन या एका खताच्या गुणीची त्यांनी उपलब्धता करून दिलेली आहे. नारळाच्या झाडाच्या कडेला पाणी धरून राहणारी माती असावी यासाठी काळ्या मातीचं या ठिकाणी गरज आहे असं वाटल्यावर तरुणांनी लगेच तांबे वस्तीवरील एका शेतकऱ्याच्या रानातून या ठिकाणी काळी माती घेऊन आलेले आहेत आणि ती काळी माती या ठिकाणी झाडांच्या कडेला टाकत आहोत. यानंतर काही वेळातच या सर्व झाडांना पाणी देण्याचं काम गावातील प्रगतशील शेतकरी आदरणीय राजेंद्र पवार यांच्या टँकरच्या माध्यमातून या ठिकाणी या झाडांना पाणी देण्यात येणार आहे. आज या भिंतींना कलर देण्यासाठी जो शुभारंभ आहे तो शुभारंभ आदरणीय ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी ओहोळ साहेब यांच्या शुभ हस्ते गावातील तंटामुक्ती अध्यक्ष भीमराज बेलकर, हॉटेल वर्षाचे मालक किरण तांबे, मेजर साहेब, ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत या ठिकाणी श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ झालेला आहे. गावातील तांबे वस्तीवरील तरुणांच्या माध्यमातून सुरू असलेलं हे काम
या ठिकाणी थोड्याच दिवसात पूर्ण होताना आपल्याला दिसेल. तो व्हिडिओ आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन येणार आहोत. असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे. प्रेरणा बनून हे छोटे छोटे व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही दाखवत आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो. आपण या ठिकाणी आमचे व्हिडिओ दरवेळेस पाहत असतात आणि आपण कुठून हे व्हिडिओ पाहतात ती कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो. आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी. हा चॅनल मनोरंजन म्हणून नाही, हा चॅनल हा प्रेरणा म्हणून इतरांसाठी असावी आणि आठवण आमच्या गावासाठी कायम राहावी यासाठी हे व्हिडिओ बनवण्याचा मानस आमचा आहे. आपण आम्हाला प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त करतो. मी सुनंदा गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरेतून असं गाव, लोक सहभागाचं दुसरं नाव. जिथं राहतात घराचं गरबण माणसाचं, माणूसपण आणि गावाचं गावपण टिकवणारी माणसं. धन्यवाद.